धो धो पाऊस पाणी साठले की ऐश्वरने नेट तिथं ठेवलंय झाडावर. ऐश्वरचं नेट भिजलं. नेट भिजलं ऐश्वरचं. हा पाऊस अहो पाणी इकडे लय साठले अहो. काय थंडी वाजायला लागली. जिकडे तिकडे पाणीच पाणी चौहीकडे असं झालंय. हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ताच बघा चांगला धो धो असा पाऊस पडलाय, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. व्हिडिओमध्ये पाहिलेच तुम्ही. तर म्हटलं मस्त अशी एकदम छान अशी रेसिपी बनवावी आणि तुमच्याबरोबर शेअर करावी, जी की पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्लीच पाहिजे अशी रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवते. यासाठी इथे मी भरपूर असा कढीपत्ता घेतला आहे. साधारण एक प्लेट भरून कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. सगळ्यात अगोदर स्वच्छ पानं निवडून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल कढीपत्ता कसा निवडायचा, तर अशा पद्धतीने बघा कढीपत्त्याची हे पानाची जी काडी आहे ती व्यवस्थित मी बघून घेते. पानावरती सुद्धा पांढरे डाग वगैरे असतात किंवा छोटे छोटे किडे असतात. तर सगळा कढीपत्ता असा मी निवडून घेतला आहे. ही जी कढीपत्त्याची पानं आहेत ही देशी कढीपत्त्याची पानं आहेत. आता देशी कढीपत्ता कसा ओळखायचा, तर तुम्हाला एक दाखवते मी यातलं पान घेऊन. तर बघा ह्याची जी कोवळी काडी आहे ती एकदम अशी लालसर दिसते पहा. तर हा देशी कढीपत्ता आहे आणि याला ना असा स्वाद भरपूर असतो. म्हणजे पानं जरी तोडली ना तरी मस्त असा ह्याचा सुवास येतो. तर सगळ्यात अगोदर ही पानं धुवून घ्यायचीत. पानं धुवून झाल्यानंतर गच्च अशी पिळून घ्यायची आणि इथे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर लगेचच ही कढीपत्त्याची पानं तव्यावरती घालायची. आजची जी रेसिपी मी बनवते ना खरंच खूप गुणकारी आहे. याचे भरपूर असे गुणधर्म आहेत या रेसिपीचे. तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलवरती जेव्हा ही रेसिपी मी अपलोड करेन तेव्हा त्यामध्ये याचे गुणधर्म मी सांगितलेले असतीलच. तर नक्की पहा ती रेसिपी, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि हा जो तवा मी गरम करायला ठेवला होता तो लोखंडी तवा घेतला आहे. शक्यतो ही रेसिपी बनवताना लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्येच बनवा, आणखीनच याची पौष्टिकता वाढते. मंद आचेवरती ही पानं आपणाला भाजून घ्यायची आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर एकदम कुरकुरीत होईपर्यंत पानं आपणाला अशी उलटण्याने खालीवर करत अशी भाजून घ्यायची आहेत. सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होते. एकदम बारीक होता पाऊस सकाळी, पण नंतर जोर वाढला पावसाचा. त्यामुळे आज काही क्लासला गेले नाही, दांडी मारली आज. तसं सांगितलं आहे मॅडमना कॉल करून की पाऊस झाल्यामुळे मी काही येणार नाही. या पानांमधला थोडासा ओलसरपणा कमी झाला ना की यामध्ये थोडंसं घालायचं आहे गोडं तेल. साधारण एक चमचाभर मी तेल घालते. तेल घालूनच पानं ही भाजून घ्यायची, म्हणजे पटकन भाजली पण जातात. एकदम कुरकुरीत होईपर्यंत पानं मी चांगली भाजून घेतली आणि थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता याच गरम तव्यामध्ये अर्धी वाटी मी घेतलेले आहेत शेंगदाणे. अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये एक चमचाभर घालायचे जिरे. जिरे भाजायला काय फारसा वेळ नाही लागत, त्यामुळे शेंगदाणे भाजत आल्यानंतरच जिरे घालायचे, हे लक्षात ठेवा. जिरे भाजून घेतले आणि त्यानंतर इथे 2 चमचे मी पांढरे तीळ वापरते. तीळसुद्धा पटकन भाजले जातात. एकदम छान असा खमंगपणा येतो रेसिपीमध्ये, त्यामुळे तिळाचा वापर करायचा आहे. जिरे आणि तीळ घालायला तर अजिबात विसरायचं नाही. हे सगळं व्यवस्थित चांगलं भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे. याच गरम तव्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलं आणि त्यानंतर
थोड्याशा सुक्या मिरच्या यामध्ये घातल्या. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाहीतर मिरची पटकन करपली जाते, कारण ही वाळलेली सुकी मिरची वापरली आहे इथे मी. तुम्हाला जर सुकी मिरची घालायची नसेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता. गॅस आता मी बंद केला आहे आणि हे जे सगळं मिश्रण भाजून घेतलं होतं, शेंगदाणे, तीळ, त्यानंतर जिरे आणि कढीपत्ता, हे पुन्हा मी तव्यामध्ये घातलेलं आहे, कारण तवा गरम आहे, एकदम कडकपणा अजून याचा वाढतो. त्यानंतर इथे लसूण घातला आहे 5-7 पाकळ्या. तुम्हाला जास्त लसूण आवडत असेल तर जास्त पण वापरू शकता. 1 चमचाभर इथे मी गरम मसाला वापरते. गरम मसाला घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तरच घाला. पुन्हा हे सगळं मी ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साधारण 1 पाव चमचा इथे हिंग वापरते मी. हे सगळं मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात घेऊन छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. बघा याचं वाटण दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीचं झालं. तर ही रेसिपी कोणती बनवली हे काय मी तुम्हाला म्हणजे मुद्दामच याचं नाव सांगणार नाही. मला कमेंट करून तुम्हीच सांगायचं की नक्की हे मी काय बनवलेलं आहे, कारण या अगोदरसुद्धा रेसिपी चॅनलवरती असे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत. पण खरं सांगू का, शरीरासाठी ही खूप पौष्टिक रेसिपी आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातावरती पण तुम्ही असं घालून खाऊ शकता, मस्त लागते एकदम. तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा की ही मी कोणती रेसिपी बनवली ते. बघूया खरंच तुम्हाला ओळखता येते का नाही ते. एकदम मस्त अशी तोंडाची डबल चव वाढवणारी ही आपली रेसिपी तयार झाली आहे. असेच नवीन छान छान वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आता ऐश्वरचं काय चाललंय बघूया बाहेर. ऐश्वर, फटके लावणार आहे आता मी, अजिबात भिजायचं नाही. चला आत, चला इथं आत, आत खेळा, आत या सगळे. पोरांना काय थंडी वाजते का बघा की. हा, पावसात बरं वाटतंय. तिकडे खेळायला जाऊ का म्हणत होते मला. आत बसा की मामा, आत बसा की. ऐश्वर, आत खेळा, चला आत या. काय सांगितलंय, आत खेळा सगळेजण, आत या. ए भिजू नको रे बाळा. आमची इथं बघा कशी जमीन आहे, मुरमाड असल्यामुळे किती जरी पावसाचं पाणी साचलं ना तरी असं साचून राहत नाही, म्हणजे चिखल अजिबात होत नाही. एवढा पाऊस पडायला लागलाय तरी मुलं काय खेळ बास करणार ती.